आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया श्री अधिक मास महात्म्य ग्रंथाचा अध्याय 23 व 24 कथा स्वरूपात. या अध्यायात मागील कथा पुढे सुरू आहे. नारायणने ते घर तर सोडले व तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेला. 1-2 दिवस नव्हे 12 वर्षे झालीत. त्याच्या मनात अधूनमधून विचार येत होते, आपण त्या ब्राह्मणाच्या मुलास भेटायला जायला हवे. 12 वर्षानंतर तो पुन्हा परत त्याच ब्राह्मण कुमाराकडे आला. नारायणने त्यास हाक मारली. तो बाहेर आला. मुलगा बराच मोठा झाला होता, पण त्यास विचारले, तू चरितार्थ चालवण्यासाठी काय व्यवसाय करतो? तर त्याने सांगितले, मी ताक विकून जे पैसे मिळतील त्यात माझे एकट्याचे जीवन सुरू आहे. पण नारायणास वाटले, आता आपण याच्या जीवनाचे कल्याण कसे होईल याचा विचार करायला हवा. पुढे अधिक महिना सुरू झाला. सर्वजण दान धर्म करू लागले. नारायणाने त्या मुलास सांगितले, तुझ्या जीवनाचे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे करावे. त्याने होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला, स्नानादी कर्मे केलीत व नारायणने सांगितले, आता ब्राह्मणास बोलवून आणावे, गायीचे पूजन करावे व विधिवत संकल्प करून ही गाय त्या ब्राह्मणास दान द्यावी. त्याने होकार दिला. ब्राह्मणास बोलवून आपले गायीचे पूजन केले, संकल्प सोडला आणि ती गाय ब्राह्मणास दान दिली. त्यामुळे त्या दिवशीच त्याचा ताक विक्रीचा व्यवसाय बंद झाला. फळे आणून ग्रहण केले, उपास घडला. तोच नारद मुनींनी हे पाहिले. ते ब्रह्मदेवाकडे गेले व त्यांना सांगितले, एका बालकाचे ब्रह्मलिखित खोटे ठरले आहे. त्याच्या नशिबात लिहिले होते, हा ताक विकून चरितार्थ चालवेल, हे खोटे ठरले आहे. ब्रह्मदेवांनी नारद मुनींना सांगितले, असे होऊ नये. तुम्ही ब्राह्मणाचे रूप घेऊन जा व ह्या 10 गायी घेऊन जा, ह्या तुमच्याच आहेत असे त्यांना सांगावे व त्याचा सांभाळ करावा असे सांगावे. नारद मुनींनी तसे केले. दुसऱ्या दिवशी नारायणने विचार केला व त्यास सांगितले, आता तू ह्या 10 गायी दान करण्यासाठी ब्राह्मणांना बोलवून आणावे. त्याने बोलवून आणले व विधिवत संकल्प केला. गायींचे पूजन केले व त्या ब्राह्मणांना दान दिले. हे पाहून नारद मुनी पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी पुन्हा 100 गायी घेऊन जाण्यास सांगितले. नारद मुनींनी ब्राह्मणाचे रूप घेतले व 100 गायी घेऊन त्या बालकास दिल्या. पुन्हा तिसऱ्या दिवशी त्याने सर्व दान दिल्यात. आता पुन्हा नारद मुनी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने सांगितले, आता मीच 1000 गायी घेऊन जातो. ब्रह्मदेव 1000 गायी घेऊन गेलेत, त्यास दिल्यात, पण त्याने त्या देखील दान दिल्यात. आता मात्र ब्रह्मदेव विचार करू लागले, काय करावे. त्यांनी आपल्या पार्षदगणांना आज्ञा दिली, त्या ब्राह्मण पुत्राचा उद्धार करावा, त्यास विमानात बसवून घेऊन यावे. त्याप्रमाणे ते आलेत व त्यास ब्रह्मलोकात घेऊन गेलेत. जाताना त्याने नारायणाचे आभार मानले, तुझ्यामुळे माझा उद्धार झाला व नारायणास देखील आनंद झाला. आपण त्याचे कल्याण करून दिले. या ठिकाणी 23वा अध्याय पूर्ण झाला. अध्याय 24 मध्ये हीच कथा पुढे सुरू आहे. अधिक मास सुरू होता. आता ती अभागी कन्या कुठे असेल असा विचार करता त्याच्या लक्षात आले की खूप काही दूर ती गेली नसेल. जवळपासच्या नगरात कुठेतरी देह विक्रीचा व्यवसाय करीत असेल. पण तिला शोधणार कसे त्याच्या लक्षात आले. सर्वांनाच आपले भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते, म्हणून त्याने ज्योतिषाचा वेश धारण केला व एका नगरातून दुसऱ्या नगरात फिरू लागला. आणि एका नगरात एक कन्या बाहेर आली व ती म्हणाली, ज्योतिषी बुवा, माझे भविष्य सांगावे. तिने हात पुढे केला. नारायणाने तिच्या कपाळावर गोंदलेल्याची खूण लक्षात ठेवली होती. त्यावरून त्याने ओळखले, ही तीच कन्या आहे, पण आता मोठी झाली आहे म्हणून आपल्याला ओळखू शकत नाही. त्याने तिला भविष्य सांगण्याऐवजी तिचा भूतकाळ सांगितला. तो तंतोतंत खरा होता हे जाणून तिने त्यास ओळखले. तू माझा गुरुबंधू नारायण आहेस ना? त्याने होकार दिला. त्याने सांगितले, होय, मी तुझ्या भावाचे कल्याण केले, आता मी तुझे कल्याण करेन. मी सांगेन तसे करावे. अधिक मास सुरू आहे. आज तुझ्याकडे जे कोणी येतील त्यांच्याकडे 3000 रुपये मागावे. त्या काळात 3000 रुपये म्हणजे 3 कोटीच असावेत. इतके मूल्य कोणी देऊ शकले नाही. आपले ब्रह्मलिखित खोटे ठरेल म्हणून ब्रह्मदेव एका व्यक्तीचे रूप घेऊन आलेत. तिला 3000 दिलेत व मी थोड्या वेळात येतो असे सांगून निघून गेलेत. सकाळ झाली तरी देखील कुणी आले नाही. नारायणाने तिला सांगितले, आता ब्राह्मणांना बोलवून हे 3000 दान द्यावे. तिने तसेच केले. पुन्हा ब्रह्मदेव एका व्यक्तीचे रूप घेऊन आलेत. 30,000 रुपये देऊन गेलेत. दुसऱ्या दिवशी तेही तिने नारायणाच्या सांगण्यावरून ब्राह्मणांना दान दिले. आता मात्र ब्रह्मदेवांच्या लक्षात आले, नारायण ह्या कन्यास मार्गदर्शन करीत आहेत, तिला आणखी किती धन देणार. म्हणून आपल्या पार्षदगणांना सांगितले, विमान घेऊन यावे व या कन्येस ब्रह्मलोकात घेऊन यावे. त्यावेळी ते विमान घेऊन आले. तिला सांगितले, तुझ्या पुण्याईने तुला विमान घेण्यास आले आहे, ब्रह्मलोकात चलावे. तिने सांगितले, माझा गुरुबंधू नारायण आहे, त्यास देखील सोबत येऊ देत असाल तर मी येईन. त्यांनी होकार दिला व दोघेही ब्रह्मलोकात गेले. असा हा अधिक महिन्यातील गोदानाचा व धनद्रव्याचा महिमा आहे.
असे भगवान विष्णूंनी लक्ष्मीदेवी सांगितले. येथे अध्याय 24 पूर्ण झाला. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.